आमची समिती तयार होत आहे। अधिवेशन काळात ती आम्ही घोषित करू आणि जे 14-15 मागण्या आहेत तर 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे अत्यंत ऐतिहासिक सोहळा पार पडला। आज विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कौंडण्यपूर रविराजजी देशमुख आणि आमचे राजेश वानखेडेजी आणि संपूर्ण भक्तांनी जवळपास 10,000 आमच्या लाडक्या बहिणी या भक्ती सोहळ्यामध्ये आल्या होत्या आणि या भक्ती सोहळ्याच्या माध्यमातून 211 मीटरची साडी आई वर्धेला आई रुक्मिणीला या ठिकाणी आम्ही आईच्या चरणी ठेवलेली आहे। आणि हा जो भक्तिभाव होता, हा जो क्षण होता, हा प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात अश्रू येणारा क्षण होता आणि अत्यंत भावनेने या ठिकाणी हा कार्यक्रम झाला आणि कौंडण्यपूरच्या विकासाचा संकल्पसुद्धा या ठिकाणी भक्तांनी बोलून दाखवला। निश्चितपणे आमचं सरकार, आमचं देवेंद्र फडणवीसजीचं सरकार या ठिकाणी निश्चितपणे लक्ष टाकेल